नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. शहराच्या गोंगाटापासून दूर, जिथे समुद्राचं संगीत ऐकू येतं, जिथे प्रत्येक सकाळ निसर्गाच्या कुशीत सुरू होते, तो म्हणजे कोकण. धरतीवरचं स्वर्ग, जिथे मन हरवतं आणि आत्मा सापडतो. हे खरंच भारतात आहे आणि हे आहे धरतीवरचं स्वर्ग, ते म्हणजे आपलं कोकण. कधी वाटतं का की धावपळीच्या जगातून दूर जावं, जिथे आवाज नाही, फक्त लाटांचा गजर आहे, जिथे वेळ थांबतो, तो म्हणजे कोकण, धरतीवरचं स्वर्ग. इथले समुद्र किनारे फक्त सुंदर नाहीत, तर जिवंत आहेत. इथे लाटामध्ये हरवून जाणं म्हणजे स्वतःला सापडणं. पावसाळ्यात कोकण म्हणजे हिरव्या रंगाचं साम्राज्य. डोंगर धुक्यात हरवलेले असतात, रस्ते धबधब्याने सजलेले असतात आणि प्रत्येक वळणावर एक नवीन स्वर्ग. इथलं खरं सौंदर्य गावात आहे. साधं जीवन, मोठं मन. इथे लोक अजूनही निसर्गाच्या सोबत जगतात. इथे आम्हाला फार काही नको, निसर्ग आहे आणि समाधान आहे. कोकणचं जेवण म्हणजे प्रेमाची चव, सोलकढी, ताजे मासे, घरगुती इतर जेवणाचे पदार्थ. एकदा खाल्लं की आयुष्यभर विसरणार नाही. प्रत्येक सण इथे उत्सव नाही, तर एक भावना आहे. गणेशोत्सव किंवा शिमगा, कोकणात परंपरा अजून जिवंत आहे. खरंच मित्रांनो, कोकण हे धरतीवरचं स्वर्ग आहे. कारण कोकण म्हणजे फक्त एक प्रदेश नाही, तर एक अनुभव आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला सुंदर असा निसर्गरम्य भाग आहे, जिथे प्रत्येक दृश्य मनाला शांत करतं. कोकण म्हणजे निळाशार समुद्र, कोकण म्हणजे हिरवागार निसर्ग, कोकण म्हणजे परंपरा आणि संस्कृती. खरंच मित्रांनो, निळाशार समुद्र आणि स्वच्छ बीचेस यामुळे गणपतीपुळे, तारकर्ली बीच यासारखे बीच इतके स्वच्छ आणि शांत आहेत की शहराच्या गोंगाटापासून
दूर एकदम वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं. पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू हिरव्या रंगाचं साम्राज्य. डोंगर, धबधबे आणि नारळाच्या झाडांनी भरलेलं दृश्य डोळ्यांना सुखावणारं असतं. परंपरा आणि संस्कृती याचा उत्तम निसर्गाशी सांगड घातलेला असतो. शिमगा, गणेशोत्सव आणि गावगाड्यासाठी जीवनशैली कोकणात अजूनही जुनी संस्कृती जिवंत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. स्वादिष्ट कोकणी जेवण, सोलकढी, मासे, घरगुती जेवण. कोकणातील खाणं म्हणजे एक वेगळीच चव आहे. शांतता आणि साधेपणा हा येथील रक्तात मुरलेला आहे. इथे वेळ जणू हळू चालतो. शहराच्या धावपळीपासून दूर मनाला खरी शांती येथे मिळत असते. मित्रांनो, असं आहे कोकणचं सौंदर्य. कोकणाला धर्तीवरचं स्वर्ग का म्हणतात, यावर करण्यात आलेली थोडकी चर्चा आहे. पण या स्वर्गालाही एक वेदना आहे. रोजगारासाठी लोक शहराकडे जातात आणि मागे उरतात रिकामी घरं आणि आठवणी. तर अशा प्रकारे कोकण ही एक फक्त जागा नाही, तर आहे एक हृदयातील स्थान मिळवणार तो एक अनुभव आहे. कोकण फक्त एक जागा नाही, तर तो एक अनुभव आहे, एक भावना आहे जी एकदा अनुभवली की आयुष्यभर विसरता येत नाही. तर असा आहे आपला कोकण. जर तुम्ही अजूनही कोकण पाहिलं नसेल तर एकदा कोकणात नक्की या. कारण मित्रांनो, कोकण आपलाच असा. तुम्ही नक्की एकदा या, कारण स्वर्ग दूर नाही तर इथेच आहे. तर अशा प्रकारे निसर्ग वसला आहे माझ्या कोकणात, स्वर्ग वसला आहे माझ्या कोकणात. आणि कोणत्याही ऋतूत जा, तुम्हाला फक्त आणि फक्त आनंद भेटेल, अशी माझी शाश्वती आहे. तर निसर्गाचा स्वाद घेत, निसर्गाच्या संपत्तीचा, साधन संपत्तीचा, नैसर्गिक जो ठेवा आहे त्याचा स्वाद घेत, आपण ही कोकणाला धर्तीवरचं स्वर्ग का म्हणतात त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही कोकणातील असाल, कोकणच्या आजूबाजूच्या परिसरातही असाल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोकणाचं सौंदर्य सर्व लोकांपर्यंत जरूर पोचवा, जेणेकरून आजही कोकणाचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य पुऱ्या देशाला माहीत पडेल. तर मित्रांनो, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.